हा हा तुमचं माहेर आहे देशिंग खर्शिंग. हे बघितली श्री बघा तुमची आदी वंशावळी हिरवी जपून ठेवलेली परंपरेक इतिहास म्हटलं तर बाबा 96 कोळीमध्ये जाधव घराण्यांची इतिहास जिजाबाईचं कोळीमधलं बाबा तुमची इतिहास शरवळगावची हिरवी जपून ठेवली बघा 1155 पासून कुणबी क्लासाठी हिंदू शेतकरी मराठांची बाबा तुमच्यात म्हटलं बाबा बायका कोण बाहेर येत नव्हती डोक्यावरची पदर पडत नव्हती डोक्यावर पाणी येत नव्हती कुणाला कोण वाकून जरा देत नव्हती जाधव जिजाबाईचा कोळीमधला अण्णा तुमची इतिहास शरवळगावची हिरवी आम्ही इतिहास जपून ठेवले बघा 1155 पासून तुमची आजा पंजा 4 भाऊ आणि एकटी बहीण होती बाबा 4 भाऊ म्हणतात तुमची आजा पंजा गावातली मूळ श्रीमंतांना बाबा तेव्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये तुमची आजा पंजा उद्दापूर देवगिरीची मूळ देशमुखांची घरना उद्दापूर देवगिरीची देशमुख पण करतात तेव्हा तुमची बाबा 1155 ला 350 एकर जमीन होतं 350 एकर जमीन कुलकर्णी माणसं ब्राह्मण माणसं तुमच्याकडे तेव्हा आळापळा खंडी मग होती बघा तेव्हा एकटीच बहीण होती बाबा जन्मून 12 वर्ष झाली सूर्याची बाहेर जाऊन सूर्याची तोंड बघित नव्हती बाबा तेवढं पतीवरती एकटीच बहीण बाबा 4 भाऊला तेव्हा उद्दापूर देवगिरीची देशमुख पण करताना तेव्हा 350 एकर जमीन बाबा कुलकर्णी माणसं ब्राह्मण माणसं तुमच्याकडे आळापळा खंडी बाबा इकडे रसखणी चौडी पाळा मागवती तुमच्याकडे आळापळा खंडी कुलकर्णी माणसाला तुमची आजा पुन्हा रसखणी चौडी पाळा का द्यायचं म्हणून त्यांना बेंद्राचं कर बदल बेंद्र कुणाचं बैल फुडवतोय त्यांना आम्ही रान देतो म्हणतोय तुमची आजा पुन्हा बेंद्राचं कर बदल माझं बैल फुड तुझं बैल फुडून कुलकर्णीला मारली बाबा कुलकर्णीला मारल्यावर तुमची आजा पुन्हा 17 कुलकर्णीचं गळ कापला 17 कुलकर्णीचं गळ कापल्यावर तुमची आजा पुन्हा रात्री बाकीचं कुलकर्णी आमचं माणसाला मारलंय म्हणून बाबा बाकीचं कुलकर्णी पाठ लागल्यावर तुमची आजा पंजा 4 भाऊ उद्दापूर देवगिरीची देशूक पण सोडून बाबा तेथून गाव सुपस्ती करतो बाबा सोलापूर जिल्हा सोडून तुमची आजा पंजा शिवपूर गावची पाटीलकी केली शिवपूर गावात तुमची आजा पंजा रान घेतली बाबा 12 रुपयाला 200 एकर रान बाबा 200 एकर रानासाठी 12 वर्ष काढत होती 12 वर्ष काढलं तर मी पाणीच लागणार पाणी का लागत नाही म्हणून तुमची आजा पंजा बाबाकडे देवऋषीला जाऊन विचारली तेव्हा देवऋषी काय सांगितलं बाबा हे 4 देवाला कौल लावून बघा सांगा म्हणून बाबा मंगसुळी खंडोबाला ज्योतिबाला नायकबाला आणि करसुंडी शुद्धबाला हे 4 देवाला कौल काय झाला पाहिजे 4 देव बाबा तेव्हा सक्का बहिणीला हळदी कुंकुम लावून 5 ग्रामचं जोगा मागून मागितलेला जोगा हिरीत उतरून बाबा सक्का बहिणीला काळा साडी घालून बाबा सक्का बहिणीला जाऊन इकडे हिरीत ढकलून द्या सक्का बहिणीला हिरीत ढकलून दिल्यावर बाबा भन गजरा बहिणीला बाबा तेव्हा पाणी लागते सगळं सुखी होतंय म्हणून देवऋषी सांगितला 4 भाऊला विचार पडली बघा सक्का बहिणीला कसं ढकलून द्यायचं म्हणून बाबा आता काय करायचं बाबा पाणी लागणार 200 एकर राहणार म्हणून ज्योतिबा नायकबा आणि करसुंडी शुद्धबा मंगसुळी खंडोबाचं वटी भरून बाबा बहिणीला काय सांगितलं नाही काय नाही त्याला हळदी कुंकुम लावून बाबा 5 ग्रामचं जोगा मागून मागितलेला जोगा हिरीत उतरून बाबा सक्का बहिणीला इकडे नदीला घेऊन जाऊन पडली सोडून बाबा सक्का बहिणीला हिरीत घेऊन गेला हिरीत जाऊन पूजा करून वर ये म्हणून बहिणीला सांगितला पूजा करून सक्का बहिणी कसं वर आहे तुझं पाणी आलं म्हणायचं पाणी आल्यावर सक्का बहिणीला वर थांबून खाली ढकलून दिला त्याला ढकलून दिला मला भाऊबंडा तुम्ही घात केलाय म्हणून 2 पिढीला एक नाश होतंय एकच गावात तुम्ही राहत नाही 12 डिवपर्यंत माझा शाप तुम्हाला जात नाही म्हणून बाबा बहीण शाप दिला बहिणीचा शाप लागल्यावर तुमची आजा आपण जा बाबा इकडे शिवपूर गावची पाटीलकी सोडून बाबा तेथून गाव सुपस्ती करतो बाबा तुमची आजा आपण जा तेथून 4 भाऊ 4 गावची पाटीलकी म्हणून बनायचं 4 भाऊ 4 गावची पाटीलकी म्हणून पहिला मंगसुळी खंडोबाचं मान लागलं हे 4 देवाला मान लागलं बाबा पहिला अळसुंदी पाटलाचं सांगलीचं पुढं मान लागलं पाटील दुसरा पाटील टाकळीचा तिसरा चंदूर पाटलाचं चौथा कागल कोनोळी गावचं पाटील म्हणायचं हे 4 गाव तुमची मुली द्यायला चालत नाही पाहुणोपाई करत चालत नाही बघा सक्का होकी लागतोय तुम्हाला मूळ देव तुमची इनाम गादीची सरकार तुम्ही बाबा बायका कोण बाहेर येत नव्हती कोणाला कोण वाकून जात येत नव्हती बाबा बायका डोक्यावर पदर पडत नव्हती बाबा डोक्यावर पाणी येत नव्हती तुमचं 96 कोळीमध्ये तेव्हा तुमची देवगिरीचं इनाम मथुराचं इनाम आणि दारकाचं इनाम म्हणायचं हे 3 गावची तुमचा इतिहास होता तिथं आणि तेव्हा तुमची कुलस्वामी मानून घेतलेलं कुलस्वामी म्हणतो बाबा जोते तेव्हा मकडं तुमचं करसुंडी शुद्धबा म्हणायचं कुलस्वामी तिरुपती बालाजी कुलदेवी तुमचं बाबा तुळजापूर भवानी देवी म्हणायचं निशान भगवान निशान तुमचे मंत्र गायत्री मंत्र ओमिचंद्र मुशुमने ते आई तेव्हा देवक म्हणतो लग्नात मथुरमेना पूजने आंबा हुंबर कुळानी सौंदर्याने हळकुणांनी बाबा पूजायचा अक्का तेव्हा तुमची निशान भगवान निशान बघा 96 कोळीमध्ये गाजलेलं कुळी म्हणायचं आई तेव्हा तुमची मूळ पंजा आलेलं म्हणतो बाबा 1155 साली पाटील तेव्हा तुमची मूळ पंजा म्हणतो बाबा सोलापूर जिल्हा सोडून बाबा मूळ पंजा आलेला मूळ रामजी पाटलाचं बुडक्यातला म्हणतो बाबा मूळ दौलूराव पाटलाचं सीताराम पाटलाला बाबा गोपाळ पाटलांचं पुटी म्हणतो बाबा नरसोजी पाटील नरसू पाटलाचं पुटी म्हणतो बाबा इकडे त्यांचं मल्लोजी पाटील मल्ला पाटलाचं पुटी म्हटलं तर बाबा इकडे लक्कोजी पाटलाचं रामजी पाटील म्हणून झालं आणि इकडे बाबा कोंडाईचं पाटलांचं एक वंशाव दत्तक गेला बघा ते आणि रामजी पाटलाचं दौलू पाटलाचं पोटी म्हणतात नाना पाटलांनी बाबासाहेब पाटील झाला बाबासाहेब पाटलाची पोटी म्हणतात तुमची वंशाला पाटील
बाबासाहेब पाटलाला दौलू पाटलाला पोटी म्हणतो हिंदूराव पांडू आणि दत्तू पाटील असं 3 बुडका फुटला. एक बुडका नाना पाटलांची यंकू बचाराम आणि बाबूराव पाटील असं बुडका फुटला. आणि तुमची बुडका म्हणतो बाबा दत्तू पाटलांची पोटी अक्काताई सरस्वती बाबा तातेसो बाळासो रामचंद्र असं 3 बुडका फुटला. हिंदूरावचं शंकर एकटाच मुलगा, शंकर पाटलाचं विलासराव बाबासो अशोक मधुकर आणि शालूबाईला परग्यात दिलं म्हणायचं बाबा. त्यांचं मधुकरांनाचं शालंताईचं पोटी, मिलिंद आणि माधुरीला गारगोटी दिलं बाबा इकडं, आणि मयूर इकडं बाबा मसवेत दिलं म्हणायचं त्याला. आणि बाबा तुमची बुडका म्हणतात तर पाटलांची तातेसो पाटलाचं बाळासो आणि रामचंद्र पाटलाचं बाबा. रामचंद्र पाटलाचं पोटी इकडं अश्विनी ताई इकडं बाबा प्रियंका ताई आणि दत्तात्रय पाटील एकटा मुलगा. आणि बाळासो पाटलांची पोटी छाया अक्का संभाजी आणि अरुण पाटील म्हणून वंशाव झाला पाटील. बरोबर.